सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध लोकप्रधान न्यूज चॅनलला दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर. कॉलेजची वैशिष्ट्ये: स्थापना 1978, BA, BCom, MA उर्दू, PhD मराठी, सोशोलॉजी, उर्दू, इंग्लिश आणि कॉमर्स विभाग कार्यरत. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: सर्व प्राध्यापक PhD धारक, उच्च शिक्षित शिक्षक, अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त इमारत, सुसज्ज ग्रंथालय, 16,000 पुस्तके उपलब्ध, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आणि अभ्यासिका, NCC, NSS यांसारखे विभाग कार्यरत. मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचे बहिस्थ केंद्र, सांस्कृतिक विभाग, स्मार्ट क्लास आणि स्मार्ट लॅब माध्यमातून प्रात्यक्षिक शिक्षण, जॉग्राफी लॅब आणि कॉमर्स लॅब उपलब्ध. स्वतंत्र क्रीडा विभाग, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू, ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाची ही सोय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बँक व्हिजिट, इंडस्ट्रियल व्हिजिट, विलेज सर्वे, सेमिनारचंही आयोजन. स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रासाठी मार्गदर्शन. MA उर्दू विषयात सलग 5 वर्ष सुवर्ण पदक जिंकणारं कॉलेज. पहिलं वाणिज्य आंतरराष्ट्रीय सेमिनार घेणारं महाविद्यालय. महाविद्यालयाचे प्राध्यापक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विविध अभ्यास मंडळांचे सदस्य आणि अध्यक्षांची धुरा सांभाळलेलं कॉलेज. सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सोलापूर. सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अग्रस्थानी असलेल्या लोकप्रधान न्यूज चॅनलचा दुसरा वर्धापन दिन सोहळा 10 ऑक्टोबरला सोलापुरात संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं चॅनलबद्दल काही प्रतिक्रिया देत असताना मला असं वाटतं आहे की सोलापूर शहरातील जे मानवी जीवनाविषयी निर्माण झालेल्या प्रश्नाला या चॅनलने वाचा फोडलेली आहे. तसेच कोरोना काळामध्ये या चॅनलने खूप मोठे काम केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये संकटात सापडलेल्या व्यक्तींना दिलासा देण्याचं काम, त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम चॅनलच्या प्रमुखांनी, त्यांच्या सर्व पत्रकारांनी मिळून केलेलं आहे. निर्भीड रोखठोक बातम्या देण्यामध्ये लोकप्रधान सरस आहे. तसेच सोलापुरातील जे खड्डे आहेत किंवा रस्ते आहेत किंवा सोलापुरात घडणाऱ्या ज्या घटना आहेत तात्काळ त्याला प्रसारित करण्याचं काम किंवा प्रशासनाला जागे करण्याचं काम हे लोकप्रधान न्यूज चॅनल करत आहे. यांच्या या वर्धापन दिनास मी सोशल परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो. हा सोहळा संपन्न व्हावा, अतिशय सुंदर व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अस्सलामु अलैकुम. 1978 पासून स्थापन झालेल्या या महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग हा कार्यरत आहे. या विभागाचे सर्वप्रथम माननीय आमचे गुरु प्राध्यापक आर्यन सौदागर हे या महाविद्यालयाचे प्रथम शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय विद्यापीठ खेळाडू निर्माण झाले. त्यामधील उल्लेखनीय अशी कामगिरी म्हणजे आमच्या महाविद्यालयाचे खेळाडू इम्तियाज कुरेशी हे विफा महाराष्ट्रातर्फे संतोष ट्रॉफी खेळणारे सोलापूरचे पहिले खेळाडू. त्यानंतर 2001मध्ये मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं. त्या विद्यापीठाने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच प्रवेश निश्चित केला व त्यानंतर 2003 व 2004 साली शिवाजी विद्यापीठ हॉकी संघाचे कर्णधार म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या स्पर्धेमध्ये पश्चिम विभागीय स्पर्धेमध्ये रजत पदक पटकावले व 2008मध्ये या विभागामध्ये कार्यरत झालो. सद्यस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातर्फे होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा व आंतरविद्यापीठ स्पर्धा या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाचे खेळाडू उल्लेखनीय अशी कामगिरी बजावत आहेत व दिवसेंदिवस महाविद्यालयाचे नाव भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत. I am Dr. Asma Khan from Social College of Arts and Commerce, and here I am going to introduce to you my department. Our department can boast of
completing the syllabuses and other life skills in a very impeccable way. We have qualified teachers and we have more than 40 to 50 students in our department each year, and we also try to enable our students to speak English fluently. This is our thrust, that the students should not just be able to complete the syllabus, pass the exams and get their certificate, but also be able to speak in English fluently, because the language in which you are taking a degree, you should be well versed with it. Most of the time it is observed that students are not confident of speaking in English, but we try to remove their fears through different programs. We have been running soft skills program, personality development programs, spoken English programs. We also conduct translation projects for our students. For our first year students, we conduct spelling test and vocabulary test. We conduct listening test, where students listen to the English language and they reply to questions. We also conduct speaking tests, where the students speak and their pronunciation is corrected. In 2016-17, our student Kulsum got 2 gold medals in BA, not just in English language but overall in all the languages at the university. Many of our students have got gold medals in MA, and they have been working in good positions in our college and other colleges as well. So welcome to Social College English Department. Thank you. जय हिंद। मैं कैप्टन डॉक्टर गौस अहमद नबीलाल शेख, एनसीसी ऑफिसर। हमारे सोशल कॉलेज में एनसीसी यूनिट 1997 से चल रहा है, और हमारे कॉलेज में एनसीसी यूनिट की तादाद 54 है। 54 एनसीसी कैडेट एनसीसी ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट और सी सर्टिफिकेट करते हैं। हमारे इस यूनिट में लड़कियां का भी यूनिट आ गया है। 2018 से लड़कियां भी एनसीसी कर रही है, और 2021 में लड़कियों ने भी एनसीसी बी और सी सर्टिफिकेट अच्छे इम्तियाजी नंबर से कामयाब किया है। हमारे एनसीसी कैडेट आरडीसी, बीएलसी, टीएससी ये कैंप करते हैं, और एनसीसी सी सर्टिफिकेट लेने के बाद उनका करियर बहुत ब्राइट और फ्यूचर भी उनका बड़ा ब्राइट है, और वो बच्चे एनसीसी करके मिलिट्री में भर्ती होते हैं, पुलिस भर्ती भी होते हैं, रेलवे पुलिस वगैरह हर शोबे में उनकी जो है एनसीसी की वजह से उनको मुलाजमत मिलती है। सदर शोबा उर्दू सोशल कॉलेज, उर्दू डिपार्टमेंट कॉलेज के इब्तदाई से वजूद में आया हुआ है। 1978 में कॉलेज बना, उसके बाद में 1980 से डिपार्टमेंट शुरू हुआ, और अल्हम्दुलिल्लाह अब तक शोबा उर्दू में हर शोबे में सोशल कॉलेज में बहुत नुमायाँ किरदार अदा किया है। इसकी खासियत डिपार्टमेंट की ये है कि यहाँ पर एमए उर्दू सिर्फ इसी कॉलेज में है। पहले शोबाजी यूनिवर्सिटी में भी था, अब सोलापुर यूनिवर्सिटी में भी है। इसके अलावा पीएचडी का रिसर्च सेंटर अभी सिर्फ इसी कॉलेज में कायम है, और शोबे के तमाम असातिज़ा इसी कॉलेज में पढ़े हुए हैं, और इसी कॉलेज में बरसर रोज़गार है। 100% स्टाफ हमारा पीएचडी है और नेट सेट क्वालिफाइड है। 8 स्टूडेंट अब तक नेट का इम्तिहान पास कर चुके हैं, 4 स्टूडेंट अब तक सेट पास कर चुके हैं, 5 स्टूडेंट अब तक इस डिपार्टमेंट से पीएचडी की डिग्री हासिल कर चुके हैं, और इस डिपार्टमेंट के कई सारे स्टूडेंट इस कॉलेज में टीचिंग के अलावा नॉन टीचिंग में भी अपनी खिदमत अंजाम दे रहे हैं। अलावा जी शोबे उर्दू का परफॉर्मेंस खेल के मैदान में, एनएसएस एनसीसी के मैदान में भी बहुत अहम है। अभी एनसीसी के जो हमारे इंचार्ज हैं वो भी कॉलेज के इसी शोबे उर्दू से ताल्लुक़ रखते हैं। कॉमर्स में भी उर्दू हमारे यहाँ पर पढ़ाया जाता है, जो सिर्फ और सिर्फ सोशल कॉलेज में और इसी डिपार्टमेंट में पढ़ाया जाता है, और किसी कॉलेज में इसकी सहूलत नहीं है। इसके अलावा शोबा उर्दू के ज़ेर एहतमाम मौलाना आज़ाद नेशनल उर्दू यूनिवर्सिटी का सेंटर भी बड़ी कामयाबी से पिछले 2 सालों से यहाँ पर चल रहा है। शुक्रिया। हसन साहेब शेख, SSA आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ग्रंथपाल, इथे सोलापूर सहसोल महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत। इथं वेगळे विभागात आहेत, एकूण 2-3 विभाग आहेत, भूगोल, उर्दू आणि इंग्लिश। इथं महाविद्यालयामध्ये 16,700 पुस्तक आहेत, आणि
पुणे सोलक अहिल्यादेवी होळकरचे PhDचे केंद्र आहे. तर वेगवेगळ्या विभागात असताना तर महाविद्यालयामध्ये बुक बँकची स्कीम आहे. सचिन राजगुरू, भूगोल विभाग प्रमुख, सोशल कॉलेज. आमच्या महाविद्यालयात भूगोल विभागाची स्थापना 1979मध्ये झाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत भूगोल विभागात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या विभागातर्फे वेगवेगळे सेमिनार, वेगवेगळे PPT प्रेझेंटेशन, मुलांची सहल आयोजित केली जाते, ग्राम सर्वेक्षण आयोजित केलं जातं. मुलांना रिसर्चमध्ये, संशोधनामध्ये आवड निर्माण होण्यासाठी संशोधनपर लेख स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो आणि मुलांच्या हितासाठी, मुलांच्या विकासासाठी आमचा विभाग त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला, विभाग प्रमुख वाणिज्य. आमच्या महाविद्यालयामध्ये 1982 पासून BCom कोर्स चालवला जातो. BComमध्ये अनेक महाविद्यालयातून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आपल्याला दिसून येते. आमच्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य विषय शिकवण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयाकडून विद्यापीठ लेवल सेमिनार, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू टेक्निक्स, इंडस्ट्रियल व्हिजिट, बँक व्हिजिट, DIC व्हिजिट अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भर दिला जातो. त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये प्रथम कॉमर्समधील इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेणारं डिपार्टमेंट हे आमचं वाणिज्य डिपार्टमेंट आहे. तर मी या सर्वांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो.